वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारण यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. मित्रांनो, आताच बेकारच पाऊस झाला होता. बेकार म्हणजे चांगला होता, म्हणजे चांगला वाव काढायला लागून गेला पाऊस डायरेक्ट. आणि बघू शकता किती पाऊस होता. हे बघ, इथं आपली मेन रोड इथं, आणि इथं बघू शकता किती पाणी आहे. हे बघा, मेन रोड इथं उभी होती आणि वर कंपनी आहे. तर बऱ्याच दिवसा 8-15 दिवसाचा पाणी नाही होता. आज आला. आज लईच खूपच भारी वाटत आहे डायरेक्ट. म्हणजे 8-15 दिवसापासून मेंढराला पाणी बी नव्हतं पाजायला, तर आता खूप भारी पाणी आलं आहे. आणि लई म्हणजे मनाला लई शांती वाटत आहे. बघू शकता आता कसं पाणी वाजतंय. आणि ह्यो मा पासाऱ्या बघू शकतात. ह्यो बघून घ्या, ह्यो पासाऱ्या मावाला. आणि आता आपण मेंढरं सोडून, म्हणजे मेंढरं सोडलीच होती, म्हणजे मेंढरं उभी होती. मेंढराला हाकून घेतलं, म्हटलं चला आता पुढे घेऊन जाऊ आता ह्यांना चारायला. कारण 20 मिनिटाची उभी होती, म्हणजे अर्धा तास होऊनच गेला भाऊ. अर्धा एक तास ही मेंढरं उभी होती. त्यांना म्हणलं मग चला घे भाऊ हाकून आता. मग काय, आणि मोकार पाणी चालू आहे तिकडं अजून. साखरीची अंग बेकार मोकार पाणी चालू आहे डायरेक्ट. बघू शकता तुम्ही, ते डोळ दिसलं तिकडे मोकार पाणी चालू आहे डायरेक्ट. मग काय आता म्हणलं, पाणी तर आला, पाणीचं लय भारी होऊन गेलं. पण म्हटलं आता, तर मित्रांनो मी आता तुम्हाला इथून एक लोकेशन दावतोय. इतका भयंकर नजारा आहे ना, तुम्हीच बघून सुद्धा डायरेक्ट दिल खुश होऊन आहे तुमचा डायरेक्ट. तर आता मी दावतो तुम्हाला. मोठा धबधबा पण आहे आणि चांगलं आहे भाऊ, म्हणजे तिथलं नाव पाड्यासारखं आहे नो, एकच नंबर आहे. इथे आहे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला सांगितलं होतं ना खूप मोठा धबधबा आहे असं, तर तुम्हाला आता मी दावतो. पण तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा फक्त. बघू शकतात वरनं पाणी येतं आहे तिकडून, तिथनं पाणी येतं आहे. आता मी आपली मेन रोबी तिथनं पाणी येतं आहे असं, आणि इथनं असं किती जाडी बघू शकता तुम्ही. आणि इथनं असं पाणी येतं आहे, आणि तिथं सरी वावर येते खाली, तर तुम्ही बघू शकतात पूर्ण वावर येतं. आणि खूपच मोठा धरा आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि असं फक्त आम्हीच जाऊ शकतो, आम्हीच बघू शकतो असं. तर असं कोणी नाही बघणार. आणि आम्हाला म्हणजे बिन पैशाचं आम्हाला धबधबा हे असं. आणि मला जर कधी आता माझं जर कधी मनामध्ये आलं तर मी सुद्धा कुदून पडन. पण मग कसं आहे, आताच पावसातून थंडावून येईल आहे, त्याच्यामुळं कुदायचं मन बी व्हायना ना. पावसा किती खतरनाक आहे, असं खतरनाक वाजतं पाणी डायरेक्ट. आणि वर नाही येईल पाणी इथनं बी, इकडनं एक येतो आणि इकडनं एक येतो. दोन इकडून बी इथं मिक्सचर होतं पाणी. बघता पाणी किती खतरनाक वाजू राहिले. इकडचं काय नाही वाजू राहिले, आणि इकडचं खूपच भारी होतं. आणि इथं तर पैकार झाडी आहे, आणि ह्या झाडांमध्ये कधी बिबटे पण राहतं. बघू शकता किती खतरनाक आहे बघा. मग चला आपण आता इथनं मेंढ्या खाली उतरावायचे. इकडं खाली उतरावायचे. उतरवता आता काय. पण मग आता बऱ्याच दिवसाचा ब्लॉग पण टाकितला नाही होता, त्याच्यामुळं म्हटलं चला आज ब्लॉग टाकू. आणि 15-20 दिवसाचा पाऊस बी नव्हता, त्याच्यामुळं मेंढरं चाराय मन लागत नव्हतं, पाणी नव्हतं राहिलं. आणि पाणी पाजायबी मेंढरं पाणी नव्हतं, त्याच्यामुळं मन लागत नव्हतं. आमचा वाडा उठून चालला होता, पण देवाने माय ऐकून घेतलं, पाऊस आला. एवढं बरं झालं, बाकी काही नाही काय. पण मग आता थोडं पाणी चालू झालं बघा. इथं बी आता पाणी चालू झालं आहे, म्हणून त्यामुळं थोडं पाणी चालू आहे. आणि त्याच्यात जिरं आहे. चला तुम्हाला दावतोय मी कंटिन्यू दररोज इथं पाणी प्यायचं. सर्व जागेतलं आटलेलं होतं, पण इथलं आटलेलं नाही होतं, त्याच्यामुळं आम्ही इथंच पाणी पितं. आणि दररोज आम्ही इथं मेंढर पाणी पाहिजे. इथं थोडंच पाणी होतं, हे जास्त नाही होतं, थोडं होतं. आणि इथं पाणी पियचं आम्ही. हे दगड येतं ना, ह्या दगडांमध्ये एकच नंबर स्वच्छ पाणी राहायचं. बघा आता मी इथं ही पानं बी मी तोडून ठेवली होती. हे बघलं इथलं का, ही पानं मी तोडून ठेवली होती. म्हटलं केव्हा पण आलो तर पाणी प्यायला. आणि पाणी डायरेक्ट गरम वाटत आहे इथलं पाणी मधलं. ह्याला
ह्याला साफ करून घ्यावं लागतं या पाण्याला, नंतर मग पाणी प्यावं लागतं. कारण कसं आहे, साफ केलं का नंतर ना असं मोडून घ्यावं लागतं. हे बघा असं ढकना करावा लागतो. इथनं पाणी घ्यायचं, असं प्यायचं. असं पाणी पियाचं आणि ह्या खडकातून पाणी निघत इथनं एक नंबर पाणी निघतं. आपली मेंढरी चालली मोर निघून. आणि इथं आपली गोडी इथं बघू शकता तुम्ही. हे आपली गोडी इथं मोबाईलमध्ये, कारण मोबाईल इथला बाहेर नाही त्याच्यामुळं काय मोबाईल म्हणजे गोडी चांगला चोख दिसना तर, पण गोडीत येते. विश्वास राहू द्या, गोडीत येते. कारण कसं आहे, सांगून द्यावा भाऊ गोडीत असं. आणि आपली मेंढरी चालली निघून. आज तर काय पाणी पिवत नाही, कारण पाऊस होता त्याच्यामुळं काय पाणी पिवावं नाही तर, त्याच्यामुळं मग मी बी काय इथला याडा नव्हता. त्याच्यामुळं मेंढर म्हणलं चला आता जाऊ दे मोर निघून. नाहीतर दररोज पाणी पाजतो मी, दररोज. एक दिवस बी ते सोडं दररोज पाणी पाजतो. तुम्ही म्हणता हे गुंडी का, कारण गुंडी तुटली त्याच्यामुळं काय गुंडी लावणार राहिलो नाही. तुम्ही माणसामुळे मग आता काय करायचं, परिस्थिती भाग पाडते. नाही तर कोणाची इच्छा नाही राहत फाटली कपडे घालायची. हां, ते बघ तिथं हाकून एक मेंढरा राहिला. ते बघ मी तिकडच्या कडेला आहे डायरेक्ट. मोकार पाऊस पडल्यामुळं आता पाठीने बगाराने उतरून दिल तर, त्याच्यामुळं मी पण आता बगाराने उतरणार आहे. आणि तिकडं ते दिसतंय का, तिथं साखरी, तिथे डोळडोळ दिसतं का, तिकडं साखरी. किती खतरनाक नजारा आहे, म्हणजे दिल खुश ना तो. आता तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग टाकत राहीन मी, तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आता बघू शकता तुम्ही, इथनं डायरेक्ट आता याच्या खाली उतरावायचे त्या मेंढर. इथनं आता खाली उतरवून दिल्या का, मग आता काय 3 तर वाजून गेली. अजून 2 तास, 3, 4, 5, 2 तास चारायचे का नाही, घरी घेऊन बसवून द्यायचे तर विषय मोकळा. कारण कसं आहे, आता आपण संध्याकाळी बी पाऊस जर कधी आला ना, जी लहान लहान पिल्ले राहतात ना, ह्यांना पाजायची खूपच त्रास होतो. त्याच्यामुळं लवकरात लवकर पाऊस यायच्या आधी घालून देणं पडते मेंढर. नाहीतर मग काय विषय क्लोज होऊन जातो. कोकरी पाजली म्हणजे विषय मोकळा. आणि हे बघून घ्या, आजच पाणी आला ना, आजच लागायला लावून गेले बघा. त्याच्यामुळे इतके दिवसा पाऊस नव्हते, इतके दिवसाचा एक बी मेंढी लंगडी नाही झाली. आणि आज लंगडी होऊन गेली. काय करायचं, असा राहतं मेंढपाळाची कहाणी. पण तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला भेटतो मी तुम्हाला एक पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग, जय बाळू मामा.